या मालिकेमध्ये आता मालती आत्याचे मिस्टर यांचे जे काही जुने मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असतानाचे पेपर सापडलेत आणि त्याच्यामध्ये आता तारिणी आणि केडी यांना इतका मोठा पुरावा सापडलाय आणि ते पुरावे ज्या वेळेला त्यांच्या बॉसकडे घेऊन गेलेत तेव्हा मात्र अनेक गोष्टींचा वसुधाच्या अनेक भूतकाळांचा उलगडा झालेला आहे प्रेक्षकांनो। आता मालती आत्याच्या रूममध्ये प्रकाश मोडक म्हणजेच मालती आत्याचे मिस्टर यांच्याबद्दल काय कागदपत्र मिळालेत आणि त्या कागदपत्रामुळे अशी काय माहिती आहे की ज्याच्यामुळे आता अनेक भूतकाळातले कच्चे चिठ्ठे खोलत चाललेले आहेत। नक्की काय घडले तारिणीच्या हातामध्ये, अशी काय माहिती लागलेली आहे, ते पेपर ते व्हिडिओ याच्यामुळे वसुधा बेलसुरे हिचं आता काय सत्य समोर आले सगळं सगळं पाहू। आता लग्न करायचं नाही म्हणून मुद्दाम नाटक करत ज्या वेळेला तारिणी आता घरी आलेली आहे त्यावेळेला मुळातच निशीने फोन करून आधीच आपल्या आईला सांगितले की ती केदार सोबत भांडून आले आणि आईने विडा उचललाय। काही झालं तरी आता तिला मी काही परत तिकडे तुझ्याकडे पाठवणार नाहीये, तिला आता इथेच ठेवून घेणार आहे, ती तिकडे तुला त्रास द्यायला यायलाच नको आहे पुन्हा, असं म्हणत ती घरामध्ये सगळ्यांना सांगायला लागते नवऱ्यासोबत भांडण करून ही इथे आलेली आहे, ते काही नाहीये, हिचं नवऱ्यासोबत पटत नाहीये, कुणाच सोबत पटत नाही। आजीला मात्र ही शंका वाटते काहीतरी गडबड आहे आणि त्यानंतर मग आता आजी विचार करते असू दे, 4 दिवस आले ना माहेरपणाला, राहू दे, नवरा बायकोमध्ये कुठच्या भांडणं होत नाहीत, हे बघ तिला आता जितके दिवस वाटेल तितके दिवस ती राहील। पण आता इकडे म्हणजे निशीची आई चिडलेली आहे आणि ठेवा तुम्हाला जे काही करायचं ते करा, लाडवून मुलीला ठेवतात मग अशा सासरी राहायला मागत नाहीयेत। माझी निशी बघितलीत ना कशी आता भक्कमपणे पाय रोवून तिकडे उभी आहे ते। आता इकडे घरामध्ये तारिणी आल्यावरती सगळी कामं सगळ्यांनी काढलेली आहेत, म्हणजे आता मालती आत्यांनी घराची सगळी साफसफाई करायला काढले आणि इथेच तारिणीला खूप मोठा आता क्लू भेटण्याची योग्य वेळ आलेली आहे। तारिणी ज्या वेळेला सगळे कागद काढते आणि ती सांगते इतक्या वर्षाची जुनी रद्दी का बरं जपून ठेवण्यात आलेली आहे। ती ज्या वेळेला पाहते त्यावेळेला तो जेपीसी मेडिकल स्कॅम झालेला असतो तेव्हाचे पेपर किंवा तेव्हाचे त्याने जे रिपोर्ट मालती आत्याच्या नवऱ्याने प्रकाश मोडक यांनी केलेले असतात ते सगळे रिपोर्ट तारिणीच्या हाती लागलेले आहेत आणि त्यावरती ती ती म्हणायला लागते ही सगळी रद्दी का ठेवले, त्यावरती मालती म्हणते रद्दी नाहीये ही, माझे मिस्टर MR होते ना त्यावेळेचे सगळे कागदपत्र आहेत हे। आता त्यानंतर तारिणीला तर हातामध्ये खूप मोठा खजिना गवसल्यासारखं झालंय। ती आता ते पेपर पाहते, आत्या चिडते, काय बघतेस काय ते पेपर, ठेवून दे, अगं त्यांच्या महत्वाचे आहेत, मी इतके वर्ष जपून ठेवलेले आहेत ते पेपर, असं म्हटल्यावर ती ती म्हणते हो आत्या मी पेपर ठेवूनच देत होते, असं म्हणत ती आता हळूच त्यातले काही पेपर जे तिला कामाचे वाटतात म्हणजे त्यावेळेचे वर्तमानपत्र त्याच्यामध्ये आलेल्या त्या बातम्या आणि आता त्याच्याबद्दल प्रकाश मोडस यांच्याबद्दल असलेली माहिती आणि त्याचबरोबर मोठ्या या स्कॅम बद्दल त्यांना सापडलेले कागद, हे सगळे कागद आता ती आपल्या साडीमध्ये लपवते। एक एक करत ती सगळी रद्दी आता गोळा करत असताना जेवढे महत्वाचे पेपर आहेत ते सगळे काढते, जेपीसी स्कॅम मधले जे पेपर असतात ते सुद्धा बाजूला काढते आणि तिला आता असं झालेलं असतं कधी एकदा इथून बाहेर पडते आणि इथून बाहेर पडून ताबडतोब आता मात्र लगेचच हे सत्य मी सरांच्या समोर आणते किंवा आधी केडीला सांगते आणि केडीला सांगून आता सरांच्या समोर हे सत्य आणते। म्हणून आता तिकडून बाहेर पडण्यासाठी ती आता काही ना काहीतरी म्हणजे हे काढत आहे, मार्ग काढत आहे किंवा काहीतरी युक्ती करत आहे। मालती आत्या म्हणायला लागते अगं आटप सगळा पसारा, ती सांगते 2च मिनिटात मी येते हा। मालती आत्या म्हणते अगं आत्ता तर म्हटलीस की मी सगळा पसारा उरकून जाईन, ती सांगते हो अगदी 2 मिनिटात आलेली आहे, असं म्हणत ती बाहेर पडते आणि केदारला भेटायला बाहेर बोलवायला फोन करायला निघते। तोपर्यंत निशीला मालती आत्या फोन करते, काय ग निशी, म्हणजे ही खरंच नवऱ्यासोबत भांडण करून आलेली आहे ना, म्हणजे जर नवऱ्यासोबत भांडण करून आले तर आत्ता मला म्हटले की मला काम आहे आणि आता कुठेतरी फोनवरती गुलूगुलू बोलते, मला तर वाटते केदारलाच फोन केला असेल। यावरती निशी सांगते हे बघ आत्या हे दोघांनी केलेलं नाटक आहे, मला माहितीये हे दोघांचं नाटक आहे, म्हणजे काय झालं माहितीये का, आणि मग निशी सगळा घडलेला प्रकार सांगायला लागते। निशी आता कशा पद्धतीने आपण त्या दोघांना रंगेहात पकडलं होतं, कशा पद्धतीने त्या दोघांना आता इकडे आपण म्हणजे कौशिकी समोर त्यांचं सत्य आणलं आणि त्यानंतर लग्न करायला नको म्हणून त्यांनी कसं नाटक केलं हे सगळं सगळं आता मालतीला सांगते आणि ती सांगते तू एक काम कर,
तू ह्या तिच्यावरती लक्ष ठेव, ती कुठे जाते, काय करते, तुला जितकं शक्य आहे ना तितकं तू कर, कारण ती काहीतरी आपल्यापासून लपवते आणि हे जर का सत्य आपल्याला समोर आणायचं असेल तर मात्र आता आपल्याला म्हणजे कठोर पाऊल उचलायला पाहिजे, तिच्यावरती लक्ष ठेवायला पाहिजे. असं म्हटल्यावरती मग आता मालती सांगायला लागते, चिंताच करू नकोस, ती जिथे कुठे जाईल ना तिचा पाठलागच करते. तितक्यात आता इकडे तारिणीने सगळे पेपर गुंडाळलेत, ते आपल्या साडीमध्ये लपवलेत जेणेकरून ते कोणाला दिसणार नाहीत आणि त्यानंतर ते पेपर घेऊन ती तिकडून निघालेली आहे. ज्या वेळेला ते पेपर घेऊन ते निघाले आणि त्याच वेळेला ती केदारला कॉल करते. केदारला कॉल करून ती आपल्याला त्या ठिकाणी भेटायला बोलवते आणि ती सांगायला लागते, लवकरात लवकर केडी इकडे पोहोच, माझ्या हातामध्ये ठोस पुरावा लागलेला आहे आणि त्याच्याबद्दलच मला तुला माहिती सांगायची आहे. केडी आता सांगतो, बॉस पटकन निघतोय आणि तो आता ज्या ठिकाणी तिने त्याला बोलवले त्या ठिकाणी आलेला आहे. निशीच्या सांगण्याप्रमाणे मालती तिचा पाठलाग करत करत तिच्या मागावरती चाललेली आहे आणि आता ती फोन करते निशीला, अगं ही तर केडीला भेटायला चालले. यावरती निशी म्हणते, तू एक काम कर, जरा जवळ जा आणि ते काय बोलतायत ते बघ, म्हणजे जर का या दोघांचं भांडण झालेलं असेल तर हे दोघं जण बाहेर का भेटतील सांग मला, म्हणजे ह्यांचं भांडण नाही झालंय, म्हणजे भांडणाचं नाटक करतायत, मग नाटक का करतायत, लग्न का खोटं आहे. अगं अनेक गोष्टी आहेत, आपल्याला कळल्या ना तर या तारिणीला मी या घरातनं कायमची हाकलेन, ह्याच काय त्या पण घरातनं कायमची हाकवेन. आणि तुला कळतंय का, तुझ्या काव्याचं लग्न केदार सोबत होईल. आता या आमिषामुळे मालती खूपच हे झालेली आहे. मालतीला मुळातच तारिणीवरती राग याच कारणासाठी आहे की तिने आपल्या मुलीचा म्हणजे तिने आपल्या मुलीचं सगळं आयुष्यच हिरकावून घेतलं किंवा तिचं केदारवरती प्रेम होतं आणि हिने लग्न केलं, म्हणून तिला मुळातच राग आहे. आणि जर का आपण हे भांडं फोडलं म्हणून निशीने तिला आमिष दिलंय, जर का हे सत्य समोर आलं तर तारिणीची केदारच्या आयुष्यातून कायमची हक्कलपट्टी होईल आणि काहीतरी चांगलं होईल. मग काय, ती आता बाईकवरती बसून त्यांचा पाठलाग करायला चाललेली आहे आणि सोबत काव्याला पण घेतलंय. जेव्हा काव्याला समजलेलं आहे की अरे वा, ह्या दोघांचं तर खरं लग्न नाहीच आहे आणि हे नाटक करतायत आणि जर का हे नाटक मी समोर आणलं तर मला केडी कायमचा मिळून जाईल, केदार मला कायमचा मिळेल, म्हणून आता ती सुद्धा मालती सोबत आलेली आहे. मग दोघी जणी आता इकडे तारिणीचा पाठलाग करत 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 निघालेले आहेत, जेणेकरून आता मात्र तारिणी कुठे जाते, काय जाते हे सगळं पाहता येईल. आणि त्याच वेळेला नेमकी तारिणी केदारला भेटलेली आहे. तारिणी केदारला भेटली आणि ती सांगते, हे बघ, प्रकाश मोडक हे नाव आपल्या समोर आलं होतं. मुळातच या सगळ्यामध्ये टेक्नोला कॉल करून तू सांग की माझ्या हातात बरीचशी माहिती लागलेली आहे आणि आपण सरांना पण भेटायचं आहे, कारण या प्रकरणावरती जर कोणी प्रकाशझोत टाकू शकत असेल तर ते फक्त सर आहेत, कारण याच्यामध्ये अशी काही माहिती आहे ना की त्यासाठी आपल्याला बॅकचा म्हणजे भूतकाळाचा रेफरन्स पण लागणार आहे. त्यामुळे आधी टेक्नोला कॉल कर आणि त्यानंतर मग आता आपण सरांची भेट घेऊया. यावरती केदार म्हणतोय, पण तुला असं सापडलंय तरी काय? त्यावरती ती म्हणते, त्यांनी आपल्याला 2 नावं सांगितली होती, एक तो रमेश मालक त्यांचा, त्या मालकाच्या बद्दल काही माहिती मिळाली नाही, पण प्रकाश मोडस म्हणजे मालती आत्याचे मिस्टर ते मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह होते, त्यांच्याकडे या स्कॅम बद्दल अनेक गोष्टी होत्या, त्या तर मला सापडल्यात, पण या लीड मार्फत आपण त्या रमेशपर्यंत पोहोचू शकू अशी सुद्धा मला माहिती मिळालेली आहे. बरं इतकंच नाहीये तर आता त्या दिवशी एक्झॅक्ट काय घडलं होतं आणि याची कल्पना माझी आई आणि मालती आत्यांचे मिस्टर यांना आधीपासून होती आणि माझ्या आईकडे सुद्धा पेपर काही होते आणि यांच्याकडे सुद्धा काही पेपर होते आणि याच कारणामुळे त्या दोघांचा बळी घेण्यात आलेला आहे. एकाच वेळेला आता इकडे माझ्या आईला पोलीस असल्यामुळे या अशा ह्याच्यात अडकवलं आणि आता हे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असल्यामुळे यांचा डायरेक्ट खून करण्यात आलेला आहे. अशी अनेक माहिती आहे. एक काम करूया, पहिले टेक्नोला फोन करून मला काही अपडेट द्यायचे आहेत त्या रमेशबद्दल आणि त्यानंतर सरांना भेटूया. बरं ह्या दोघांचं बोलणं चाललंय तोपर्यंत हे दोघं जण तिकडे पोहोचलेली आहेत. म्हणजे आता काव्य आणि मालती तिकडे पोहोचलेली आहेत आणि ज्या वेळेला तारिणीची नजर आता एका साईडला जाते त्यावेळेला ती पाहते की हे दोघं जण आपल्याला पाहत आहेत. अरे देवा, आपली खरी आयडेंटिटी समोर येणार की काय, म्हणून आता ती पुन्हा एकदा केदारकडे पाहते आणि त्याच्याशी भांडायला लागते. का इकडे आलेला होतास, हे बघ काही उपयोग होणार नाहीये, मला मनवण्याचा अजिबात काही प्रयत्न करू नकोस, मी काही तुला म्हणणार नाहीये, असं म्हणत ती आता त्याच्या तोंडावरती हातामध्ये असलेले पेपर फेकते आणि त्याला इशारा करते की टेक्नोला कॉल करून सगळं जे काही आहे ते सांग आणि त्यानंतर तडक तिकडून निघाले. मालती आणि
घरी आल्यात आणि त्यानंतर मालती निशीला कॉल करते. "काय गं, तू तर मला म्हटली होतीस की काही नाही हे नाटक करतात." अगं कचा कचा नवरा बायकोसारखे भांडत होते दोघं जण. यावरती निशी म्हणते, "हे बघ ते सगळ्यांना मूर्ख बनवतायत. तुला कळतंय का? कौशिकी मॅडमना जर का ते मूर्ख बनवू शकत असतील तर ते जगामध्ये कुणालाही मूर्ख बनवतील. अगं त्यांचं काहीतरी चाललंय. तुम्ही हार मानू नका. तुम्ही लक्ष ठेवा." असं ती सांगते. तोपर्यंत इकडे आता केदारने टेक्नोला कॉल त्याला आता त्या रमेशच्या बद्दलची जी माहिती प्रकाश मोडक यांच्या आता जे डॉक्युमेंट्स आहेत त्याच्याबद्दल दिले आणि त्यानंतर मग आता टेक्नो सांगायला लागतोय माझा अंदाज चुकीचा आहे. मी खरं सांगू का? तर आता ह्या पेपरवरून एकच गोष्ट कळालेली आहे की ते देश सोडून गेलेले नाहीयेत. तर ते इथेच, इथेच कुठेतरी वेश बदलून म्हणा, नाव बदलून म्हणा राहत आहेत. तो तर आपण शोध घेऊया. पण ह्या पेपरचे मला डॉक्युमेंट करून तू पाठवून दे. मी स्टडी करेन आणि मग काय करायचं ठरवेन. आणि त्यानंतर मग आता तारिणी टेक्नोला सांगायला लागते, "हे बघ टेक्नो, काहीही झालं ना तरीसुद्धा लवकरात लवकर कर. आपल्याकडे वेळ नाहीये." कारण बऱ्याच जणांना डाऊट आलेला आहे. सगळेजण आपल्या मागावरती आहेत. असं म्हटल्यावरती तो सांगतो, "हो, माझ्या पद्धतीने जितकं काही करता येईल तितकं मी करेन." त्यानंतर मग आता तारिणी बहाणा करून बाहेर पडले आणि तिने केदारला सरांच्या इथे बोलवून घेतलेलं आहे. आता सरांना या सगळ्या प्रकाश मोडसच्या बद्दल माहिती सांगितल्यावरती सर आता ह्याच्यामध्ये काय प्रकाश झोड टाकतील हे आता तिला पाहायचं. मग ती आता सरांना कॉल करते. सरांना कॉल करून त्यांच्याकडे आता ते सगळे डॉक्युमेंट पाठवते. त्यावरती सर ते डॉक्युमेंट पाहतात आणि ते सांगतात, "तू लवकरात लवकर मला भेटायला ये. मला तुला काहीतरी सांगायचं आहे. मला तुला काहीतरी दाखवायचं आहे. हे पेपर आपल्यासाठी खूप मोठी लीड असणार आहेत." मुळातच आता वसुधाकडे जो पुरावा होता ना, तो हाच पुरावा आहे. तो पुरावा यांच्याकडे कसा आला आणि वसुधानेच तो पुरावा दिलाय का असं मला वाटत आहे. पण त्याच्यापेक्षा सुद्धा महत्त्वाची माहिती माझ्याकडे आहे. तुम्ही दोघं जण येऊ शकाल का? असं म्हटल्यावरती तारिणी केदारला सांगते, "चल आपण जाऊया." बरं आता हे सगळं होत असताना त्यांच्या पाठलाग करणारी माणसं पण खूपच आहेत ना, की आता हे दोघं जण सोबत कुठे जातात, काय जातात हे पाहणारी. पण आता कोणतीही पर्वा न करता अगदी मिशन ग्रहप्रवेश या आता शेवटच्या टप्प्यामध्ये दोघं येऊन पोहोचल्यामुळे आता मात्र ते सरांना भेटायला बिनदिक्कतपणे आले. ज्यावेळेला ते सरांना भेटायला आले, सरांनी त्यांना आता लॅपटॉपवरती एक व्हिडिओ दाखवलाय. हा बघ, म्हणजे त्यावेळेला आता एका पत्रकाराने हे जाहीर केलं होतं की आता या स्कॅममध्ये असणारी जे लोक आहेत इन्व्हॉल्व ते मालक नाहीच आहेत. त्याच्या व्यतिरिक्त इतर लोक आहेत आणि या सगळ्यामध्ये जी लोक इन्व्हॉल्व आहेत त्याच्यामध्ये एक नाव गुलाब पण येत आहे. तर गुलाबचं नाव ऐकल्यावरती कुठेतरी धागेदोरे जोडत चाललेले आहेत. गुलाबच्या विरुद्ध सुद्धा पुरावा प्रकाश मोडस यांच्याकडे होता. म्हणजेच तो पुरावा वसुधाने दिलेला होता आणि म्हणजे वसुधाकडे तो पुरावा होता. असं म्हणत आता इकडे सगळा भूतकाळ पुन्हा एकदा समोर उभा आणि त्या दिवशी वसुधाला अडकवण्यात आलेला तो प्रकार, त्या दिवशी प्रकाश मोडस यांची झालेली हत्या आणि या सगळ्यामागे असलेलं गुलाबचं कारस्थान, अनेक गोष्टी आता सरांच्या एका ह्याच्यामुळे समोर आलेल्या आहेत. प्रेक्षकांनो, आता इकडे हा सगळा प्रकार गुलाबबरोबर कनेक्टेड असला तरी सुद्धा पैसे कोणी ठेवले, हत्या कुणी केली आणि याचा खरा मास्टरमाइंड कोण आहे? कारण गुलाब तर हा एक प्यादा आहे किंवा एक गुंड आहे ज्याचा वापर केला जातोय. अनेक प्रश्नांची उत्तरं मिळालेत, अनेक प्रश्नांची उत्तरं मिळणं बाकी आहे. पण मालती आत्यांचे मिस्टर प्रकाश मोडक यांच्याकडे असलेले पुरावे हे वसुधाकडचेच पुरावे आहेत हे सिद्ध झालेले आहे. आता अशाच छोटे छोटे क्लू जोडत तारिणी सत्यापर्यंत कशी पोहोचणार पाहणं फारच रंजक ठरणार.